तर जेव्हा आम्ही त्या टीचर्सना भेटलो तेव्हाच आम्हाला जाणवलं की हे टीचर्स खूप कमिटेड आहेत. सगळ्यांनी खूप सुंदर शिकवलं, कारण मेन टार्गेट तसं जेईई ॲडव्हान्समध्ये रँक आणणं हेच होतं. नमस्कार, मी अश्विनी वैद्य. माझा मुलगा अन्वय वैद्य हा विराज क्लासेसचा स्टुडंट आहे. जेईई मेन्स मध्ये त्याला 1110 रँक आली याच वर्षी 2026 जस्ट पास आउट. आणि जेईई ॲडव्हान्स्ड मध्ये त्याला 770 रँक आली. विराजच्या हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम 3 डिजिट रँक आली आणि ती सुद्धा अन्वयची आली. ह्याचा मला खूप आनंद आहे. जेव्हा त्याने 10वीत असताना 3 वर्षापूर्वी म्हणजे 2023 ला फाउंडेशन कोर्सला आम्ही त्याची ऍडमिशन घेतली. 10वी 11वी 12वी असं शेड्यूल होतं त्यांचं. तेव्हा मला एकच वाटत होतं की त्याने त्याचं बेस्ट द्यावं, कॉन्फिडेंटली द्यावं आणि स्ट्रेस फ्री राहून द्यावं. कारण मला असं वाटतं जेव्हा तुम्ही मनाने शांत असता तेव्हाच तुम्ही तुमचं बेस्ट आउटपुट देऊ शकता. आणि मला खूप आनंद आहे की त्याने त्याची जर्नी खूप एन्जॉय केली आणि जेवढा अभ्यास तो त्याने केला त्याचा स्ट्रेस बिलकुल घेतला नाही आणि त्याने त्याचं बेस्ट दिलं. विराज क्लासेस आम्हाला माहिती झाले ते माझ्या मोठ्या मुलामुळे. त्याने MUN साठी या क्लासमध्ये अप्रोच केलं होतं. तो MUN कंडक्ट करायचा आणि त्याने आम्हाला या क्लासबद्दल इन्फॉर्मेशन दिली आणि अजून एक माझ्या मैत्रिणी थ्रू पण हा रेफरन्स आला होता. तर जेव्हा आम्ही त्या टीचर्सना भेटलो तेव्हाच आम्हाला जाणवलं की हे टीचर्स खूप कमिटेड आहेत आणि खूप काय म्हणू शकतो मेहनत घेण्याची त्यांची तयारी आहे आणि फक्त रिझल्टच्या मागे नाहीये, तर त्या कॅन्डिडेट्स मधलं बेस्ट काढून घेण्याचं त्यांच्याकडे स्किल आहे. आणि म्हणून आम्ही विराज क्लास सिलेक्ट केला. आणि मेन पॉइंट वॉज जे ओनर्स आहेत या क्लासचे तेच इथे टीचर्स पण आहेत आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळे सब्जेक्ट स्वतः हे टीचर्स जे IITian आहे ते शिकवतात. पण बऱ्याचदा आपण बघतो की क्लासेस एका वेगळ्या स्टेटमध्ये असतात आणि आपल्या इथे लोकल ब्रांच जी त्यांची असते ते वेगळेच लोक हँडल करत असतात. पण जेव्हा स्वतः ओनर टीचिंग मध्ये उतरतात आणि प्रोफेसर असतात तेव्हा त्याचे रिझल्ट आपल्याला जास्त चांगले मिळतात त्यांच्या कमिटेड एफर्ट्समुळे. त्यासाठी आम्ही विराज क्लास सिलेक्ट केला. विराज क्लास जॉईन केल्यानंतर काही काळातच मला असं दिसलं अन्वयमध्ये की आधी त्याला सकाळी उठवायला लागायचं. खूप वेळा त्याला तो सांगायचा नाही मला अजून झोपायचंय. पण जसे क्लास सुरू झाले 1-2 महिन्यात तो त्याचं शेड्यूल त्यांनी सेट केलं. रात्री वेळेत झोपणं असेल किंवा सकाळी स्वतः अलार्म लावून उठणं असेल. म्हणजे गेले 2-2.5 वर्ष मला त्याला एकदाही उठवावं नाही लागलं. तो जे डिसिप्लिन त्याच्यामध्ये इन्कल्केट झालं ते या क्लासमधल्या प्रोफेसर्समुळे आणि त्यांच्या टीचिंग्समुळे आणि मेंटॉरशिपमुळे तो एक मला चेंज त्याच्यात दिसला. आणि कन्सिस्टन्सी खूप होती एफर्टमध्ये त्याच्या आणि खूप जेन्युइनली त्यांनी मेहनत केली. 2 वर्ष 3 वर्ष जे तो आधी करत नव्हता. सो दॅट क्रेडिट गोज टू हिज मेंटॉर अँड विराज क्लास. त्याचे मेंटॉर उमेश सर यांना मी थँक्यू म्हणेन, कारण त्यांनी त्याला खूप हिलफुली आणि परफेक्ट हँडल केलं. कारण अन्वयचं असं आहे ना की तो सगळ्या गोष्टी समोरच्याचं ऐकेल असं नाहीये. तो स्वतः ठरवतो की त्याला काय करायचंय. त्यामुळे त्याच्याकडनं गोष्टी हव्या त्या करवून घेणं हे मोठं एक चॅलेंज असतं. पण उमेश सरांनी ते खूप छान प्रकारे त्याला हँडल केलं. आणि बाकी पण तिन्ही प्रोफेसर्स VMM सर असतील किंवा रामस्वरूप सर असतील, झॅप सर असतील, सगळ्यांनी खूप सुंदर शिकवलं आणि त्या मुलांना स्वतः शिकायला भाग पाडलं. बरेचसे कन्सेप्ट त्यांना स्वतःला वेळ दिला की त्यांनी शोधावेत, शिकावेत. दॅट इज रिअल लर्निंग. आणि त्याच्यासाठी त्यांनी पेशंटली मुलांकडनं ते करून घेतलं. विराजकडनं आम्हाला खूप छान म्हणजे बॅक ऑफिस सपोर्ट त्यांचा खूप छान आहे. म्हणजे आपण क्वेरीज, पेरेंट्सना खूप क्वेरीज असतात, तर ते कधीच असं झालं नाही की आमची क्वेरी अनरिझॉल्व्ड राहिली. त्यामुळे म्हणजे फेसेस असतात कायम प्रोफेसर्स, पण त्यांचं बॅक ऑफिस पण तेवढंच स्ट्रॉंग आहे. आणि वेळच्या वेळी आम्हाला सगळे इन्फॉर्मेशन्स असतील, आमच्या प्रश्नांना उत्तरं असतील किंवा ओव्हरऑल प्रोफेसरचा अप्रोच पण ऑलवेज ते रिचेबल होते. कधीच आम्हाला असं जाणवलं नाही की आम्हाला काही प्रॉब्लेम आहे क्लासेस बरोबर. आणि खूप छान सपोर्ट केला. जेव्हा अन्वयचा जेईई मेन्सचा रिझल्ट लागला आणि आम्हाला कळलं की त्याची 1110 रँक आली आहे तेव्हा वी वेर व्हेरी हॅपी अँड ही वॉज ऑल्सो हॅपी की जे काय एफर्ट टाकले होते ते त्याचं चीज झालं. पण पहिल्यापासूनच त्याने आम्हाला सांगितलं होतं की जेईई मेन्स हे माझं टार्गेट नाहीये, ते फक्त माझ्यासाठी क्वालिफाईंग एक्झाम आहे. म्हणजे अगदी 94 मिळाले मला तरी आय एम हॅपी, कारण माझ्यासाठी ते टार्गेटच ती एक्झाम नाहीये. त्यामुळे तो फार काय खुश नव्हता. त्याला काय फार त्याचं विशेष वाटलं नाही, कारण मेन टार्गेट तसं जेईई ॲडव्हान्समध्ये रँक आणणं हेच होतं. आणि तोच म्हणजे जेईई ॲडव्हान्सचा पॅटर्न तो जास्ती एन्जॉय पण करतो. पण त्याला जेवढं टफ क्वेश्चन्स असतील तेवढं त्याला मजा येते करायला. मेन्समध्ये स्पीड इम्पॉर्टंट आहे, तर ते त्याला फार सूट व्हायचं नाही. पण येस, जेव्हा तो क्वालिफाय झाला छान वाटलं की एक पहिला पार्ट तरी त्याने पार केला आणि मग ॲडव्हान्सच्या लेवलसाठी मेहनत सुरू केली. मी डेफिनेटली विराज क्लास सगळ्या पेरेंट्सना रेकमेंड करेन, कारण आमचा खूप सुंदर अनुभव आहे क्लास बरोबर. एक तर काय माहितीये, हे सगळे स्वतः IITians आहेत आणि स्वतः टीचर्स पण आहेत आणि सगळे यंग टीचर्स आहेत. त्यामुळे मुलांच्यातली आणि त्यांच्यात एज गॅप कमी असल्यामुळे ते खूप मुलांना चांगल्या प्रकारे समजून घेतात. त्यांचे इश्यूज ते या जनरेशनशी रिलेट करू शकतात
आणि कधी त्यांना फ्रीडम द्यायचा, कधी त्यांना थोडंसं टाइमपाससाठी गेम्स खेळायला न्यायचे, बाहेर ट्रीट, त्यांना पिझ्झा पार्टीज तर भरपूर झाल्या त्यांच्या. तर असं त्यांनी ना एकदम स्किलफुली आणि एकदम परफेक्ट हँडल केलं मुलांना, की वेळच्या वेळी त्यांच्याकडनं अभ्यास काढून पण घ्यायचा आणि त्यांना त्याचा स्ट्रेस येऊ द्यायचा नाही. तर हे काम विराजच्या टीमने खूप सुंदर केलं. तर हायली रेकमेंडेड. तुम्ही नक्की विराज क्लासला त्यांना तुम्ही भेटा स्वतः त्यांना, की तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हो आपल्या मुलासाठी हाच क्लास योग्य आहे. बॅच साईज छोटी असल्यामुळे त्यांचं पर्सनल लक्ष असतं सगळ्या मुलांकडे आणि प्रत्येकाचे जे शॉर्टकमिंग्स आहेत त्याच्याशी डील करत करत ते मुलांना योग्य वेने त्यांच्या बेस्टपर्यंत नेऊन सोडतात. सो मी रेकमेंड करेन. इन वन सेंटेन्स, विराज आमच्यासाठी टीचिंग इन्स्टिट्यूट नाही आहे, आमच्यासाठी ती फॅमिली आहे. कारण जेवढं मला माझ्या मुलाबद्दल वाटतं तेवढंच तिकडच्या प्रोफेसर्सना पण वाटतं. जेवढे आम्हाला बटरफ्लायज होते त्यांच्या एक्झामच्या आदल्या दिवशी आणि रिझल्ट लागेपर्यंत किंवा 2 पेपरच्या मध्ये, तेवढेच त्यांच्या टीचर्सना पण होते. सो खूप पर्सनल कनेक्ट असतो त्यांचा मुलांशी, लाईक अ फॅमिली. आणि मुलं पण खूप कम्फर्टेबल असतात त्यांच्या टीचर्स बरोबर, लाईक अ फ्रेंड, लाईक अ मेंटॉर, नॉट लाईक अ टीचर. किंवा असं काही त्यांना त्याचा स्ट्रेस नाही वाटत या टीचरशी मी कसं बोलू किंवा त्यांना कसं काय विचारू. इतकं फ्रेंडली आणि खूप सुंदर वातावरण आणि रिलेशनशिप विराजने मुलांनाही दिलंय आणि पेरेंट्सनाही दिलंय. सो हायली रेकमेंड विराज क्लासेस फॉर ऑल ऑफ यू. थँक्यू.